हॅलो एव्हरीवन, नमस्कार आणि तुमच्या सर्वांचं घरची कारभारीमध्ये मी शकुंतला चव्हाण मोहिते मनापासून स्वागत करते आणि आजच्या सुंदर आणि नवीन अशा ब्लॉगला सुरुवात करते। तर आजचा दिवस तुमचा छान आनंदाचा, सुखाचा आणि उत्साहाने भरलेला असं जाऊ देत। तुमच्या मनातल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत। तुमचे जे काही प्लॅन्स असतील ते सत्काराने लागू देत अशी स्वामींच्या आणि बाप्पाच्या चरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया। तर आजच्या व्हिडिओची सुरुवातच आपण करत आहोत स्वामींच्या दर्शनाने। तर माझी देवपूजा वगैरे इथे झालेली आहे। जी क्लिप मी शेअर करते त्या क्लिपमध्ये तर स्वामी मस्तपैकी सर्वांवरती त्यांचा आशीर्वाद देऊत आणि सगळ्या मनोकामना पूर्ण होत अशीच प्रार्थना करून आजची जी सुरुवात आहे व्लॉगची ती स्वामींच्या दर्शनाने करूया। तर ही माझी देवपूजेची क्लिप आहे, देवपूजा केलेली आहे त्यावेळेसची। तर आजच्या व्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत की आपल्या काही सवयी ज्या आपल्याला असायला पाहिजेत रोजच्या आपल्या डेली रुटीनमध्ये, ज्या सवयी जर आपल्याला असतील तर त्यामुळे आपल्याला अचानक येणारे सणांच्या वगैरे जी काही कामं असतात किंवा साफसफाई असते त्याचा जास्त लोड येणार नाही आणि जास्त आपल्याला त्रास होणार नाही। तर त्याच्यामध्ये काय तर रोजच्या भांड्यांबरोबर, रोजची भांडी आपली जास्त नसतात त्यामध्ये आपण काय करायचं, डेली 1-2-4 जे काही जसे डबे खाली होतील सामानाचे तसे रिकामे होतील तसे ते घासून घ्यायचे रोजच्या भांड्यांसोबत, कारण रोजची भांडी ही आपली जास्त नसतात। त्याचबरोबर जी काही धूळ वगैरे ज्या भांड्यांवरती जमा होते रोजच्या वापरातले तर ती भांडी 1-2 करून रोजच्या भांड्यांबरोबर घासून घ्यायचे आणि डबे वगैरे। त्यामुळे काय होईल की जास्तीची भांडी आपल्याला सणाच्या साफसफाईला पडणार नाहीत आणि लोड होणार नाही। त्याचबरोबर रोजच्या कपड्यांच्या सोबत रोज एक बेडशीट किंवा जे काही आपल्या गोधड्या वगैरे असतील त्या रोज वापरायच्या। एक गोधड्या बेडशीट किंवा ब्लँकेट असं रोजच्या धुण्याबरोबर जर आपण घेत गेलो तर सणांची जी काही आपले धुणं असतं, जे काही गोधड्या वगैरे आपण धुतो तर त्याचा लोड आपल्याला एकदम येणार नाही। आणि पावसाळ्याच्या दिवसात त्याचा एक फायदा होतो की एकदम जर गोधड्या वगैरे धुवायला काढल्या तर त्या वाळत नाहीत। तर हा जर म्हणजे उपाय किंवा ही सवय तुम्ही ॲड केली तर तुम्हाला फायदा होईल। त्याचबरोबर रोजचं जे काही आपण क्लिनिंग करतो जसं की झाडू मारणं असेल किंवा फरशी पुसणं असेल तर रोजचे झाडू मारताना वरती आपल्या घरातल्या थोड्याफार ज्या जाळ्या असतील त्या बघायच्या, अधूनमधून त्या जाळ्या काढायच्या। त्याचबरोबर खालून प्रत्येक कोपऱ्यातून व्यवस्थित क्लीन करून झाडू मारून घ्यायचा, म्हणजे एक्स्ट्राच्या साफसफाईच्या वेळेस जास्त त्रास होत नाही, धूळ बसत नाही जास्त। त्याचबरोबर रोजच्या कपड्यांबरोबर जे आपण बेडशीट वगैरे काढतो त्याचबरोबर उशांची कवर असतील किंवा अधूनमधून पडदे वगैरे जर आपण खिडक्यांचे दरवाजाचे काढत राहिलो किंवा टेबलवरचे जे आपले जे काही टेबलवरचे टाकायचे कपडे असतात ते, तर त्याने काय होईल एकदम साफसफाईचा लोड आपल्यावरती येणार नाही। रोजच्या कामाबरोबर एक करून हे काम हलकं होऊन जाईल। त्याचबरोबर जेव्हा आपण किचनमधलं रोजचं काम करतो, भांडी वगैरे झाल्यानंतर क्लिनिंग करतो त्याच वेळेस जर असा टाईल्सवरून हात किंवा कात्या फिरवून घेतला आणि ज्या काही खिडक्या असतील, आता माझी ही रोजची सवय आहे किचन साफ करताना मी ओटा वगैरे क्लीन करताना टाईल्सच्या बरोबर खिडक्या वगैरे क्लीन करून घेते। तर रोजचा आपला जर हात फिरत राहिला तर जास्तीची घाण राहत नाही खिडक्यांवर, टाईल्सवरती धूळ बसत नाही आणि जेव्हा आपण एकदम साफसफाई काढतो त्यावेळेस पटकन साफसफाई होते, जास्तीचा लोड येत नाही आणि जास्त काही त्रास होत नाही। त्याचबरोबर जेव्हा आपण फरशी वगैरे पुसून घेतो तेव्हा शक्यतो कानाकोपऱ्यातून जे काही आपल्या घरात सामान असेल ते उचलून त्याच्या खालून सोफा, बेड वगैरे जे काही आपल्याकडे सामान असेल, टेबल वगैरे त्याच्या खालून कोपऱ्यातून रोजचा जर हात फिरत राहिला तर जेव्हा आपण सणासुदीची साफसफाई करतो त्यावेळेस आपल्याला जास्तीची धूळ, कचरा, घाण याचा लोड येणार नाही आणि जास्त वेळ जाणार नाही त्या कामामध्ये आणि जास्त आपल्याला त्रास होणार नाही। तर हे नेहमीच आपण ॲड केलं पाहिजे। आता नेहमी मी अशी बसून वगैरे फरशी पुसत नाही, आज बऱ्याच दिवसातून ट्राय केली। नेहमी मी मॉपनेच करते आणि मॉपने एक फायदा असा होतो की प्रत्येक कोपऱ्यातून आपल्याला छानपैकी साफसफाई करता येते। जिथे हातही पुरत नाही तिथून सुद्धा आपण मॉपच्या साहाय्याने व्यवस्थित क्लीन करू शकतो, ज्यामुळे जेव्हा आपण अशी एकदम साफसफाई काढतो सणावाराची तेव्हा आपल्याला जास्तीच्या धुळीचा किंवा क्लिनिंगचा त्रास होत नाही। तर अशा प्रकारे आणि आज मी बऱ्याच दिवसातून अशी हाताने फरशी पुसली तर अगदी माझा अर्धा-पाऊण तास ह्याला गेला, कारण आता सवय मोडली आणि बॅक पेनच्या त्रासामुळे मी तर आता हाताने खाली बसून फरशी पुसतच नाही, मॉपनेच यूज करते।
आणि त्यानंतर नेक्स्ट उपाय सवय अशी की जेव्हा आपण रोजची भांडी वगैरे घासलेली लावतो तर ती लावायच्या आधी जेव्हा आपली रॅकचे जे काही कप्पे रिकामे असतात त्याच्यावरून सहज आपण कापड फिरवून घ्यायचं, जेणेकरून ती रॅक पण व्यवस्थित क्लीन होते. आणि एक्स्ट्राचे जेव्हा आपण साफसफाई काढतो सणावाराची त्यावेळेस रॅकसाठी जास्त वेळ आपल्याला द्यावा लागत नाही, जास्त ती घाण झालेली नसते आणि साफसफाई ही पटकन होते. आणि हे डबे वगैरे अधूनमधून जसं मी मगाशी सांगितलं रिकामे होतील तसे एक एक करून जर घासून घेतले तर सणावाराच्या साफसफाईला एकदम डब्यांचा किंवा भांड्याचा पसारा होत नाही. तर कसा वाटला आजचा एकंदर व्लॉग मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि माझी ही टिप कशी वाटली ते पण नक्की सांगा. आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तरी लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. अशाच नवनवीन काही टिप्स ट्रिक्स मी आपल्या चॅनलवरती घेऊन येत असते. त्याचबरोबर डेली व्लॉग आणि सणासुरांचे जे काही व्लॉग असतील ते मी तुमच्यासोबत शेअर करत असते, त्यामुळे चॅनलवरती कनेक्टेड राहा. आणि आज तर व्हिडिओच्या शेवटी मला एक तुम्हाला महत्त्वाची माहिती द्यायची आहे की आजपासून आपल्या चॅनलवरचे आपले डेली व्लॉग जे असतील तर ते डेली दुपारी 2:30 वाजता येतील. मी चॅनल ॲनालिटिक केलं त्यावेळेस मला कळलं की ह्या वेळेत आपले जे काही व्ह्यूअर्स आहेत ते जास्तीत जास्त ॲक्टिव्ह असतात, त्यामुळे मी व्लॉगची वेळ बदलत आहे. तर याची सर्वांनी नोंद घ्यावी आणि असेच चॅनलवरती कनेक्टेड राहा. भेटू लवकरच उद्याच्या नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.